बाबत बोलत असताना काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेरच्या आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ आहेत. एक कराड उत्तर आणि पाटण. आता पुढची मजा ऐका. कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील उभे होते. त्यांना मतं मिळाली 90,935. आणि पाटणमध्ये सत्यजित पाटणकर उभे होते. त्यांना मतं मिळाली 90,935. म्हणजे कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील आणि पाटणचे सत्यजित पाटणकर दोघंही 90,935. एक मत मागे नाही, एक पत पुढे नाही. हे कसं शक्य आहे? म्हणजे इतकंही ऑब्व्हियस करू नये, म्हणजे अगदी लक्षात येण्यासारखं हे घोटाळे करू नये. तुमचा विश्वास बसतोय?